हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहोत हंगेवाडीला. इकडे आहे दाजी आणि इकडे साची आहे, कनू आहे. तर आम्ही चौघजण चाललेलो आहे. इकडे परी पण आहे आणि हे आणि वीर गेलेला आहे सोनेवाडीला. कारण उद्या आहे ना माझे मोठे सासरे आहे ना, त्यांचं काहीतरी कार्यक्रम आहे. हां, रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. तर त्यामुळे ते आजच गेलेले आहे घरी चक्कर मारण्यासाठी. तर मग मी घरात बोर होईल म्हणून दाजींचं चाललं होतं की तुम्ही पण चला. मग आता आम्ही आलेलो आहोत हंगेवाडीला. हंगेवाडीवरनं जाणार आहोत. कुठे जायचं आपल्याला? आमच्या गावाला, पिंपरीला ना. पिंपरी. मग आम्ही जाणार आहोत पिंपरीला. पिंपरी नंतर शिबलापूर नंतर मालोंजे नंतर डायरेक्ट संगमनेर. मुक्कामी डायरेक्ट झोपायला संगमनेरला जाणार आहोत. तर आता आम्ही इकडे हंगेवाडीला आलोय. शेतामध्ये आम्हाला तोडायचे आहे टोमॅटो. त्यासाठी आता आम्ही जेवढा कुठे भाजीपाला भेटणार आहे ना शेतामध्ये तो घेऊन जाणार आहे. कारण जे आपण बाजारातलं घेतो खातो ते असं फ्रेश नसतं. त्यामुळे आता दाजींचं कोणीतरी आहे इकडे, तर त्यांच्या घरी चाललेलो आहोत आम्ही टोमॅटो तोडायला. चला डायरेक्ट आपण टोमॅटोच्या वावरात गेल्यानंतरच भेटू. आणि इकडे माझी श्रीऊ एकदम शांत झाली आहे. साची दीदी नाही अजून. मला व्ह्यू बघायचं का बाहेरचा एकदा दाखवते मी. हे बघा, म्हणजे इकडे पूर्ण हिरवगार आहे. कुणाच्या इथे काकड्यांची बाग आहे. चुलत भाऊ आहे, त्यांच्याकडे काकडीचा बाग आहे. चलो जायचं आपल्याला, काकडीच्या बागात पण जायचं. जाऊन देणार का पण आपल्याला? व्हिडिओ काढू. का तोडायची नाही? तोंडाला पाणी सुटणार आपल्याला. तोडू. हा, 1-2 तर द्या म्हणा, नाही तर विकत द्या म्हणा. आम्ही विकत घेतो काकडी. हा ग, मागे जा, रस्ता छोटा आहे काका. जा मागे. काका शाने. चला पुढे आता. व्हिडिओ काढताय कोण आले व्हिडिओ काढत? हा ना, घर बघून जाऊ राहिले. संध्याकाळी कार्यक्रम होईल. हा, पोचलेलो आहोत आम्ही आता इथे. खूप मोठा पचका झाला. आम्ही आलो होतो टोमॅटो तोडायला, पण ते घरी कोणीच नाहीये. ते गेलेले आहेत बाहेर कार्यक्रमासाठी. तर ते बोलले उद्याच का आज संध्याकाळी आज संध्याकाळी ना आणून देतो घरी म्हणून. आता काकडीचा बाग बघायचा तुम्हाला. हे बघा इकडे. हा, हे काकडीचा बाग. इथे बघ, तिथे काकडी. होय, ते बघ तिथे गेली का. उतरून एक व्हिडिओ तर काढ. नको मला हाणलं मग कोणी. नाही मी आहे ना. नव्हतो मला भीती वाटती. दाजी तुम्ही जा. नाही तुम्ही जा, मी नाही जात. हे बघा पूर्ण काकडीचं बाग आहे इथे. हो, कवळ्या खूप आहे मस्त. चलो, परमिशन मिल गई. तोडा. काय पाहिजे पडे तुला? काकडी बघायची श्रू तुला? चला आपण फोटो काढू आता इथे. हा, छान जा आतमध्ये. साची दीदी जागे मजा थोडीशी. वाव, बघू श्रेय. दाखव आईला. मस्त, छान. चला इकडे बघा आतमध्ये. काकड्या. मला तर खूप आवडतं असं. आले इथून ओला नाही. पुढे पण आहेत. गोड आहे ग. हळूच. साची इथला फोटो घे. ते पण छान लागल नाही कवळी काकडी. हो, येऊ कवळी. फोटो घ्या. पाहिजे पडे तुला? तोडायची तुला? पकड. दीदी बघ, साची दीदीकडे. मी फक्त काकडीचा एक फोटो घेतलाय.
हळूचा. दाजीने एवढे कुटाणे नसते केलं आहे ना. दाजीने आपल्याला घातलंच असतं आतमध्ये. तसं ह्याला लय आवडते असं. उई. परिसर किती. खाली आली का गाडी आता? त्यांनीच लावली. मागं दगड लावलाय. मोठी आहे ना. पडली. अजून एक आत. आत अजून एक आहे. बघा ना. हा. तर हे इकडे ना वांगे तोडायला गेलेत वांग्याच्या वावरामध्ये. श्रू साईडला हो बच्चा. साची आली हो. बोल. आता मी वांगे तोडायला आलोय. आता उद्या जायचं आहे आम्हाला मुंबईला, त्यामुळे ना झालंय आम्हाला खूप उशीर. ठिकाणी जायचं आहे आम्हाला. तर आम्ही उन्हातच सगळे भाजीपाला तोडणार आहे. फर्स्टली आम्ही तोडतो आहोत वांगे. थोडी एक बादली भरली कधी आम्ही जाणार आहोत भेंडी तोडायला. आणि आम्हाला टोमॅटो भेटणार आहे आयते. आम्ही काकडी पण तोडली आहे, पण ती थोडीशी तोडली. हा. कल्याणी तू त्या साईडला आहे, कल्याणी तू तिकडून ये. मग ही बादली उचलत नाही, मग मला परत इकडे यायला लागतो. आता आम्ही वांगे तोडत एवढी पूर्ण अशी बादली भरवलेली आहे. एवढी. तर आता आमचे वांगे झालेले आहेत तोडून. आणि आमचं अजून काही मन भरत नाही. पण आमचं काही मन भरत नाही. हे बघा तरी पण चालले हातात घ्यायचं. हातात आणि त्याच्यात पुरे ना. आता कशामध्ये घेता काय माहिती. इकडून याच लाईनीत पुढं. अहो बस. हे बघा हे दोघं झालेत आता सारखेच. ह्यांचं काय मन भरत नसतंय आजचे दिवस. पण तुम्ही मुंबईवरून पिशवी आणले का? आता मुंबईवरून पिशव्या नाही आणलं तर द्या इथं लोकांना वाटून. काकांनी काय घेतलं बेबी तुझ्यासाठी? आईस्क्रीम. काकांना थँक्यू बोलली तू? बोलायचे ना मग बाळा. तर आम्ही ना तिथनं निघालो, हंगेवाडीला गेलो. हंगेवाडीवरनं आता शिबलापूरमध्ये आलेलो आहोत. आता आम्ही चाललेलो आहोत मम्मीच्या घरी. आणि तिथे गेल्यानंतर आता जेवण वगैरे करू, काहीतरी बनवू, खाऊ, थोडंसं आराम करू. त्यानंतर जाणार आहोत पिंपरीला आणि पिंपरीनंतर जाणार आहोत मालुंजाला. आता खूप जास्त थकल्यासारखं झालंय, तर आम्ही जाणार होतो पिंपरीला डायरेक्ट, पण ऊन आहे खूप, त्याच्यामुळे थांबतोय आता शिबलापूरलाच. तिथे आराम करू आणि त्यानंतर निघू आम्ही पिंपरीला जायला. आता इकडे दाजी गेलेले आहेत आईस्क्रीम आणायला सर्वांना, कारण सगळ्यांना गरम झाले. कनू मॅडम, साची मॅडम, परी मॅडम, काका काका काय खूप थकल्यासारखं झालंय. काल ना भंडारदऱ्याला गेलो, तिकडनं आलो. तिकडनं आल्यानंतर ना मला तर खूप जास्त त्रास होत होता. साची दिदी खोल ग. त्रास होत होता, खूप फिरलो होतं. सगळं अंग आमचं टॅनिंग झालं. मी तर पूर्ण टॅन झाली आहे. आता मला किती दिवस लागतात काय माहिती जरा ग्लो यायला चेहऱ्यावर. आणि थकल्यामुळे ना आज पण मला कालचाच थकवा गेलेला नाहीये, अजून थकवा आहे. परी आपण घरी गेल्यावर खाऊ, सर्वजण खाऊ. आजी आहे ना, आपण सर्व खाऊ. आता नको, आता नको. आता आराम करू मस्त. अजून एक ना. मला जास्त प्रवासाची सवय नाहीये. 7-7 महिने घरात बसतो आणि असं अचानक आल्यानंतर असं फिरायचं म्हटलं ना, दगदग बिलकुल मला सहन होत नाही. घरी ठेवायचं ते बॉक्स साठी. चला आता घरी गेल्यानंतर भेटते. जस्ट आम्ही आता शिबलापूरला पोहोचलोय. आईस्क्रीम खाणार आहे आता थंड थंड, पण इथे आलो तर इथे पण लाईट नाहीये. गोलू तुझ्यासाठी आईस्क्रीम आणली. आईस्क्रीम हे बघ, हे बघ खाऊ आणलं बघ तुझ्यासाठी. बघ ना गोलू, बघ हे बघ आईस्क्रीम. आईस्क्रीम खा. नाही झोपायचंय त्याला. बाबांकडे जायचं.
हे तू तर सगळं मस्त आवरून ठेवलं होतं, तुला वाटलं असं ना आता मस्त आराम करावा. झाली? वा वा वा, बरं झालं. आम्हाला लई भूक लागली. कर मम्मी लेकीसाठी आता. 2 2 3 3 आल्या तुझी. एक नात आली, 2 लेकी आल्या, 2 नात आल्या. मग तू नात नाही का आजीची? कायची भाजी आहे मावशी? याची बघ गवार आहे, बाया एवढीच ठेवली. थोडीच आहे. करती मम्मी कोडे कांदा. चला आता आम्ही बसतो, आराम करतो 4 वाजेपर्यंत आणि मग नंतर जातो पिंपरीला. काय आणलं गोलू तुला काकांनी? आईस्क्रीम आणली बघ. काकांनी काय काय आणलं? चिप्स आणले, आईस्क्रीम आणली. कपडे घाल बरं तू, नाही तर नको घालू, जाऊ दे. गरम 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 होते. इकडे बघा नाही खा. चला लिंबू खाणार आहे का त्याच्यामध्ये? हा ना, वेळ खा हो असं म्हणायचंय मला. दाबून खाना असं म्हणायचं तिला. हाय ना ते? दाबून हा ना, बरोबर. आपला नाही तो. लोकांचं जाशील उपटायला तर खा. आम्ही माहितीये का येता येता अहो ऐका ना, आम्ही येता येता लोकांच्या काकड्या तोडून आणल्या. एक बादली भर वांगे तोडून आणले. आम्ही गेलो 15 मिनिटं कमी कवा तोडले चांगली. आणि आम्ही काय आमच्या मलाही बघा ना, आम्ही बाबा माणसाची नजर लागली काय माहिती. आमची गाडीच खाली गुतली. गाडीच निघाला. हे रिवर्स नाही हे रिवर्स घेऊन लावत होते, समोरून गाडी आली ना. आम्ही जाऊ का म्हणून काकून त्याच्यामध्ये 1-2 किलो का म्हणून. म्हणजे यांनी विचारलं होतं ना तोडू का म्हणून फोन करून, ते बोलले तोडा. बरं 3 माणसं आले मग त्यांनी गाडी काढून दिली. मग त्यांनी लोटली पाठी. मग आम्ही होतो, गाडीत नव्हतो बसलेलो. आम्ही काकड्या तोडत होतो, यांनी रिवर्स घेतली, दुसरी गाडी आली म्हणून. चला मस्त आता आम्ही जेवण करतो. इकडे कोडे कांदा बनवलाय, मम्मीने बाजरीच्या भाकरी बनवल्यात आणि इकडे बसलेले आहेत जेवण करायला. मुलांचं चाललंय आतमध्ये खेळायचं काम. काय आहे त्यात? पिठलं कालचं तुमचं. छी, गंदे गंदे गंदे. गंत बालूस दिले. खाली गरम आहे ग कनू. बसा मग काय आता. गरम आहे गरम. आताच छान बसलो होतो. आतमध्ये भारी होतं. मग वरून नाही करा मग खाली. काल दाजी आणि हे दोघं मोराचाच आवाज काढत होते. हे बघ, थांबा दाजी. हाला ना पण तो. मोर अजिबात. पिसेरा फुलवायला पाहिजे ना. किती छान पळतोय बघ. वाव, इकडे खाली येतात अजून. ते काय तो किती छान आहे ना पण. वाव, त्याचे बघ पंख कोणत्या साईडला आला. बघ ना त्याने फुलवायला पाहिजे ग. ते थांबता ना फुलवते काय बघ. किती ओझं असतं ना त्याला पाठीमागे पण. ते इथे खाली पण आहेत खूप या झाडांच्या इथून. नाही फुलवणार रे. हे चिक्कूचा बाग किती छान आहे. पाणी बघ. चिक्कू वरती लावले नाही. परिसर उभी राहा. हे चिक्कूचा बाग आहे का? हे किती छान आहे इकडे. मस्त आहे का? आंब्याला छान आंबे बघ कसं. काय वाजत आहे का काय थोडस. चालेल जरा वेळ आलो मग मी. काय काय नाही का इथं नळी बघ. गोड आहे का? हे डायरेक्ट झाडाखाली पडलेले आणले बाबा. मस्त आहे. नंतर पोहोचू. किती तळ्यात पड. ए वा वा अंडे निघतात ना. मग कधी खातात? काय रे?
चावते ते पायाला. वास कसं येतोय पण. कोंबड्यांसारखंच होते. चिक्कूची बाग. हे बघ चिकूच्या बागेत चाललो आपण. माझी इथे पटकन आहे बरं का, आज पटकन आहे. माझी दोनदा मुडपली ना ते भांड्यावर. हा बघा, हा चिकूचा बाग. चिक्कूचा बाग. बनवलं होतं आम्ही. बोलवलं आम्ही एकदा. कोण होतं का? पप्पांनी त्यांना बोलवलं होतं. म्हणजे मी जे इमॅजिन करत होते ना ते पूर्ण वेगळं होतं. काका चालले तुम्ही पटापट पुढं. हिला कोण घेईल? काकाला घेऊन लाव. पहिले किती पुढे चल पडा. ते आंबा आता फेकून दिलं असतं तरी चाललं असतं. खाऊ आपण. खायचं होतं मला. त्याचं आरडण्यासाठी वा 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 वा. करा करा गोळा करा. लागला साची वगैरे. लई गोड आहे बरं का. हा परीचा व्हिडिओ परीचा. इथून लांब बरं का, इथून लाल मुंग्या आहेत थोडंसं. लगेच लांब चालायचं. मुंग्या येतो दे. चल चढला तर व्हायचं काम आपल्याला. किती छान पिकलेत बघा ना. बघ ना. हळूच. अरे परी हातात. आंबे बघ. हो इकडे. हळू कॅमेरा फिरवायचा साची. बघत होते मी ना तिकडे काय दाखवत होते. तो बघितला. वाव साची झूम. तो नेमकं ओढ्यात गेला. तर का ती गेली फांदी पडून. त्याला सगळे आंबेच होते. लय आंबे होते त्याला. जाताना पिकलेले ते आपण ना ते हे असतं ना झेला. झेला हे माकड पाय इकडं. हे बघ. बाबांनी यायला पाहिजे होतं ना शिव. मजा आली असते ना माऊच्या घरी. इकडे दाखवून असं किती छान आहे वातावरण. दाखवलं. इथे सगळं छान. आमचं फक्त घर नाही म्हणून आम्हाला इथे राहायला येतं. किती छान आहे ना. इथे सगळं भारी पिंपरीला. हे पण हे कुठून हे लयच विचित्र मुंग्या आहेत ग. लाल मुंग्या आहेत त्याच्यावर. तेल मुंग्या ना. आंबा गोड आहे. पॅक करून ठेवा का डब्यामध्ये. हे बघ साची. मग विष्णू बाबाकडे त्यांच्याकडे. केळीची निघाली मला शेंगाने. हा, चालेल. वरतून किती कवळं मळमळ होईल असं खाऊ नको या संगमनेरपर्यंत जायच्या गाडीमध्ये. काय चला चला तिकडे चला तिकडे चला. शेंगा भुईमुगाच्या शेंगा. मजा येते. भारी आमची मजा येते. पण आम्हाला यांच्या तोंडामुळे चला शेंगा खाऊ. हे घ्या. कशा आहे चाची दीदीला सांग. तुला देऊ म्हणा साची दीदी. तुला देऊ. हे घे. बस हे बघ. वाव. एक कैरी पण. मागच्या सगळ्यात माहिती का तोडायचं होतं लगेच झाल्याची पण खाली. ही फुटला. तुम्ही खाल्लाय तो. नका खाऊ. पक्ष्यांनी हे खाल्लं. पक्ष्यांनी खाल्लेलं असतं खायचं. नाही खायचं. आजार वगैरे असतो पक्ष्यांना. माहिती लय गोडे पण नाही खायचं. दीदी शर्टवरती पडत. थोडा टेस्ट करून पाय.
विकतच्या आंब्यांपेक्षा काय भारी आंबे आहेत. ए, फेकून दिला. परीला तर द्यायचं ना. नको, पक्ष्यांचा होता ना. गोडी पण दिली. अगं आम्ही तेचमध्ये एवढे गोड आंबे फेकून गेले होते. पिकलीच नाही गं. त्यामुळे निघूच नको. अगं कल्याणी तेव्हा पिकले नाही तिथे आपण न्यायला नव्हते पाहिजे नाही. तुम्ही मला होतं घेऊ नका, आपण परत आलो घेऊन जाऊ. मी ऐकलं नाही, यांनी अगोदर बस झालं छान टाक. हळूच. कल्याणी मला आता तर आता आम्ही मालुंजाला आलोय आणि आता आम्ही शेतात चाललोय माती घ्यायला. तर हे हळूहळू येत आहे मागून 3 जण. सो आणि आता विजा पण कडकताय, पाऊस येणार आहे इकडे, लाईट पण गेली आहे आता आम्ही जेवण करून मग जाणार आहोत संगमनेरला. सो बाय. उडण सगळी. माती भरती आता कल्याणी दिदी चाळती. सकाळपासूनच ते खायचे काम करते, दुसरे काम आहे का तुम्हाला? आहे ना. शेंगा खात्या, आंबे खात्या, जांभळं खाता, काय 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 खायचं चाललंय. कुरडे, कांदा खाता काय, आईस्क्रीम खाता काय, भेळ खाता काय. तुम्हीच तुमचं तोंड दिसा ना पर. काळा आहे ना मी. हा बरोबर. आता जाणार आहे तुमच्याकडे मेकअप करायला. हो ना. आमच्याकडे लाईट नाहीये, मस्त बसलोय अंगणामध्ये, शेंगा खातोय. माझी श्रूची आज खूप मजा झाली. माझी श्रू बघा अंधारात सुद्धा चमकते. चला आता खातो आम्ही. आता आम्हाला आहे ना खायचे, जेवण करायचे आणि संगमनेरला निघायचे. मी आत्ताच जस्ट यांना कॉल झाला, यांच्याशी बोलले तर हे बोलले लवकर या आवरा म्हणून. आता निघतोय आम्ही. ते पण सोनेवाडीवरनं निघालेत संगमनेरला यायला. कुठं